गणपतीपुळे नजीक असणाऱ्या मालगुंड गायवाडी येथे भला मोठा वेल मासा समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला। काही दिवसांपूर्वी तो मृत झाला असावा असा अंदाज आता बांधण्यात येतोय। समुद्राच्या लाटांबरोबर तो किनाऱ्यावर ढकलला गेला, मात्र तो प्रचंड ताकदीचा असल्याने किनाऱ्यावरच त्याचा मृतदेह पडून राहिला। ओहोटी सुरू झाल्यानंतर हे निदर्शनास आलं। याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी गणपतीपुळे पोलीस चौकीजवळ संपर्क साधला। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गावित, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार आदींनी घटनास्थळी भेट दिली। तसेच वन विभागाचे वनक्षेत्रपाल कांदळवन, किरण ठाकूर, वनरक्षक आकाश कडू, कर वनरक्षक प्राजक्ता चव्हाण, शुभम भाटकर, प्रकल्प समन्वय पशुधन पर्यवेक्षक निलेश वाघमारे, कासव मित्र आदर्श मयेकर तसेच ग्रामस्थांनी हा मासा बाहेर काढण्यासाठी मदत केली। अखेर वन खात्याने मृत वेल माशाला मोठा खड्डा खणून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली। माझं नाव किरण ठाकूर, वनक्षेत्रपाल कांदळवन, रत्नागिरी या पदावर कार्यरत आहे। हा मासा काल संध्याकाळी पाण्यामध्ये दिसला, तो रात्रभरामध्ये किनाऱ्याला लागला आणि आज त्याला आम्ही हे करतो, त्याची विल्हेवाट लावतो। गायवाडी समुद्रावरती गायवाडी समुद्र किनारी मिळाला हा मासा। तर काल रात्री तो समुद्रामध्ये होता, तो रात्री किनाऱ्यावर लागला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।